नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मावा बर्फी. दुधापासून बनवलेली आहे. हे बघा. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 1 लिटर फुल क्रीम असं दूध घेतलेलं आहे. आता आपण 1 लिंबूचा रस घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून आपण दूध फाडून घेणार आहोत. हे लिंबूचा रस आता आपण थोडं थोडं करून असं टाकून दूध फाडून घेणार आहोत. हे बघा, असं थोडं थोडं टाकायचं आणि दूध फाडून घेऊया. 1 लिटर घेतलेलं आहे दूध आपण. घरातच मिठाई बनवायची, खूप टेस्टी लागते मिठाई. हे बघा, आता आपण दूध पूर्ण फाडून घेणार आहोत. असं आता आपण गॅस बंद केलेला आहे. तर आपण दूध फाडून घेऊया. थोडं अजून टाकूया. आपलं दूध फाडून झालेलं आहे. हे असं झालं पाहिजे छेना बनून. आता आपण छान असं पैकी गाळून घेणार आहोत. आता आपण असा सुती रुमालमध्ये असं काढून घेतलेला आहे छेना. हे आता आपण त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. लिंबूचं पाणी सगळं काढून टाकूया. लिंबू लागलेलं आहे तर आपण स्वच्छ पाण्याने 4-5 पाण्याने असं स्वच्छ सगळं धुवून घेऊया. हे बघा, असं सगळा छेना धुवून घ्यायचा स्वच्छ पाण्याने. हे बघा, आणि असं घट्ट पिळून असं चाळणीवर ठेवायचं पहिला असं सगळं, आणि असं घट्ट पिळून घ्यायचं. असं सगळं पाणी काढून टाकायचं, जरासं पण पाणी ठेवायचं नाही. मस्त आपली मिठाई अशी तयार होणार आहे. मार्केटमध्ये जशी मिळते तशी खूप टेस्टी लागते. आता आपण 1 लिटर दुधाचा छेना बनवून घेतलेला आहे. आणि आता इथं आपण अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेला आहे. हे बघा, असा गाढा करायचा. अजून 10 मिनटं आपण असं चांगलं घट्ट करून. आता आपण हा दुधाचा खवा बनवून घेतलेला आहे 1 लिटर दुधाचा. आता आपण चांगलं त्याला असं मसळून घेऊया. मस्त असं हातानेच मसळूया. असं मळून घेऊया. हे दूध बघा, अर्धा लिटरचं पूर्ण कसं एकदम थोडंच आटून एकदम कमी झालेलं आहे. ही थिकनेस आलेली आहे अशी. तर आपण अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. तुम्ही कुठलीही ब्रँडची घेऊ शकता मिल्क पावडर. त्याच्यानंतर आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. थोडीशी ठेवून देऊया आपण, बघू नंतर. आपल्याला जेवढं गोड मिठाई हवी आहे त्याप्रमाणे आपण बनवू शकता. आता आपण हा छेना केलेला आहे, हे आपण खवा केलेला आहे 1 लिटर दुधाचा, तो पण टाकून घेऊया. हे बघा, असं मस्त तोडून टाकायचं आणि मस्त असं 5 मिनिटे आपण मस्त असं शिजवून घेणार आहोत. हे बघा, हे बघा, आता असं फिरवून घ्यायचं सारखं. अशी दाणेदार मिठाई बनणार आहे मस्त. असं खवा टाकल्याच्या नंतर दाणेदार मिठाई बनवून तयार होते. हे बघा, आता आपलं एवढं शिजून झालेलं आहे असं मिठाई. आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया. आता मी ते केसर 2 बूंद पाणी टाकून असं भिजत ठेवलेलं आहे वरती डेकोरेशनसाठी. आणि इथं पिस्ताचे काप असे बारीक डेकोरेशनसाठी करून घेतलेले आहेत मस्तपैकी. आता हे आपण 10 मिनटं असंच थंड करायला ठेवूया आणि मग मिठाई बनवूया आपण. आता आपण कढईतून काढून असं ताटलीमध्ये सेट करायला ठेवलं होतं. अर्धा तास आपण फ्रीजमध्ये मिठाई ठेवली होती. आता आपण मस्त त्याची सजावट करूया. असे मस्त पिस्ताचे काप टाकून घ्यायचे आणि आपण अशी बर्फी टाईप असं कट करणार आहोत मस्त. हे बघा, असं पूर्ण असं पिस्त्याने असं सजवून घेणार आहोत असं. आणि आता आपण कट करणार आहोत बर्फी टाईप. हे बघा, असं कट करायचं.
एकदम मावा बर्फी जशी एकदम टेस्टी लागते बर्फी. तुम्हाला दाखवते मी कट करून. बाहेर मिळते तशीच, त्याच्यापेक्षा पण आपण घरी टेस्टी बनवू शकतो. एवढी स्वादिष्ट लागते ही मिठाई. आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, एक मी तुम्हाला असा तुकडा काढून दाखवते. हे बघा, एक असा तुकडा काढून दाखवते मी तुम्हाला. हे बघा किती सुंदर दिसते मिठाई. हे बघा, अशी तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. आता मी सर्व हे कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता आपण थोडं थोडं असं मस्त केसर पण लावून घेऊया. दिसायला पण छान दिसतं अशी बर्फीला. हे बघा,